हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आज आपल्या शेतामध्ये आलोय आणि काल पाहिलं असेल तुम्ही आपले जे सर्व वर्कर होते ते इलेक्शन वोटिंग करण्यासाठी त्यांच्या गावाकडे गेले होते आणि काल सुट्टी होती। तर ते आज रिटर्न आलेले आहेत आणि आज आपल्या शेतामध्ये परत नवीन टास्क चालू झालेले आहेत। तर आज आपल्या शेतामध्ये गव्हाची पेरणी करायची आहे, त्याबरोबर जे आंब्याच्या बागेतलं गवत काढायचं राहिलं होतं ते काढायला चालू आहे। त्याचबरोबर आपल्या जे शेतामध्ये फिल्टर्स आहेत त्याची मी माहिती घेत होतो आणि बरेच जण मला म्हटले होते की तुमच्यामधले शेताचे फिल्टर आहेत ते कशा प्रकारे वर्क होतात त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या। तर ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। आणि समोर बघू शकता आपली द्राक्षाची बाग व्यवस्थित प्रकारे फुटून आलेले आहे आता आणि त्याच्या शेड्यूलप्रमाणे त्याचे स्प्रे चालू आहेत। तर ते तुम्हाला रोज नवीन व्हिडिओमध्ये बघायला भेटतीलच। तर चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा। हे तुम्हाला दिसतंय हा आपला फिल्टर सेटअप आहे आणि याच्या पलीकडे शेततळ आहे, त्याच्यातून आपण ह्या फिल्टरमध्ये पाणी घेतो आणि तिथून आपल्या प्लॉटला पाठवतो। तर आपण ह्याच्याबद्दलची आज जरा माहिती घेऊया। तर गाईज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की आपले समोर जे फिल्टर दिसत आहेत तुम्हाला ते कशा प्रकारे वर्क होतात आणि त्याची क्षमता किती आणि ह्याच्यावर किती एकर क्षेत्र भिजतं आणि ह्याचा फायदा काय ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया। तर गाईज आपण माहिती घेऊया। हे समोर बघता आपले गुलाबभाई आहेत आणि यांना याच्यातलं बरंच नॉलेज आहे, तर आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। तर गुलाबभाई मला सांगा तुम्ही हे साधारणतः फिल्टर घेऊन किती वर्ष झालं आणि कोणत्या कंपनीचे आहे ते? हे नेटाफिम कंपनीचं आहे आणि साधारण 17 ते 18 वर्ष झालेलं आहे। 17-18 वर्षापूर्वी घेतलेलं आहे, बरोबर। हे गाईज समोर बघू शकता तुम्ही साधारणतः 17 ते 18 वर्ष हे फिल्टर घेऊन झालेले आहेत। तर ह्याचा बेसिकली पहिला फायदा काय आहे? फायदा म्हणजे काय माहिती का, आता ते बारका स्क्रीन फिल्टर आहे ते रेग्युलर म्हणजे आपलं बोरचं पाणी आणि विहिरीचं पाणी असलं तर ते घाण वगैरे नसते, त्यामुळे रेग्युलर स्क्रीन फिल्टर वापरतात। पण आपलं कसं नदीचं पाईपलाईन आहे, शेतात शेवाळ वगैरे असतात, त्यामुळे आपण हे मोठे फिल्टर वाळूचे फिल्टर आहे ते, त्यामुळे 2 प्रकारचे फिल्टर आपण अटॅच केलेले आहे। तर मला सांगा तुम्ही ह्याचं फंक्शन कसं आहे, म्हणजे ह्याच्यात पाणी कुठनं इनलेट कुठनं आणि आउटलेट कसं आहे ह्याचं? इनलेट आता ही मोटर चालू केलं का इनलेट ह्या 3 वालात नव्हते, म्हणजे हे काळा पाईप दिसतोय तो तिथनं आपल्या शेतातलं पाणी येतं, शेतातलं पाणी येतं नाही 3 वाल तर इनलेट होतंय। पुन्हा आता हे जे पूर्ण आहे टाकी त्याच्यात वाळू आहे, पांढरी वाळू असते ती समुद्रकिनाऱ्यावरची वाळू असते, त्यात पुन्हा हे आउटलेट होऊन ह्या पाईपाद्वारे पुन्हा या स्किन फिल्टरमध्ये येते। स्किन फिल्टरमध्ये पण येतं ना, आपण इथं बघू शकता हे बाहेरचं हे एरिया जे आहे ना इथनं पाणी येतं आणि फिल्टर जे बसवलं ना आपण तर नंतर ह्या फिल्टरच्या आतनं नंतर पाणी इथनं फिल्टर होऊन पाणी या वालद्वारे शेतात जातं। बरं, ह्याच्यातून पाणी पहिल्यांदा इनटेक होतं म्हणजे ह्या टाक्यामध्ये आलं जातं, त्यात वाळू असते, वाळूमध्ये फिल्टर होऊन पुन्हा ह्या छोट्या फिल्टरमध्ये ह्याला काय म्हणतात? स्क्रीन फिल्टर। म्हणजे आपण 2 प्रकारचे फिल्टर वापरतो इथं आणि समजा एका फिल्टरवर काम चालत नाही का आपल्या? नाही, आता कारण की शेवाळ असल्यामुळे जर लगेच चेकअप होत आहे, त्यामुळे शेवाळ हे जे वाळू असते ना मोठी वाळू बारीक वाळू 2 प्रकारचे वाळू असतात, तर ते वाळू उसळली जाते आणि त्यामुळे शेवाळ बाजूला निघतात आणि पाणी त्यात नव्हतं आणि तो पण पाणी थोडंफार घाण असल्यामुळे पुन्हा त्याला स्किन फिल्टरमध्ये इथं क्लीन होऊन पुन्हा हे यातून पाणी आउटलेटमध्ये जातं। म्हणजे हे फक्त आपण बोर विहिरीचं पाण्यासाठी हे वापरू शकतो? हो, वापरू शकतो। आपल्याकडे घाण पाणी म्हणजे नदीचं पाणी असल्यामुळे आणि शेवाळ असल्यामुळे आपण हे फिल्टर वापरतो। तर काही समोर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मोठ्या टाक्या आहे, त्याच्यामध्ये वाळू असते आणि त्या वाळूमध्ये पाणी स्वच्छ होतं आणि ते स्वच्छ झालेलं पाणी पुन्हा हे स्क्रीन फिल्टर म्हणतात ह्याला, ह्या छोट्या फिल्टरमध्ये येतं आणि ते शुद्ध होऊन इकडे बघू शकता तुम्ही हे आपले प्रत्येक प्लॉटचे वेगवेगळे क्लॉक केलेले आहेत आपण, त्याच्यामुळे प्रत्येक प्लॉटला पाणी देतो। तरी आपण पुढील क्लिपमध्ये जाणून घेऊया हे जे काळा पाईप आहे ह्याचा फायदा काय आणि ह्याला काय म्हणतात। तर गुलाबभाई मला सांगा ह्याचा फायदा काय होतो आणि हे टिपाड कसं ठेवलेलं आहे? तर याचा फायदा हे आहे की पाण्याबरोबर जर आपल्याला शेतीला जर खत वगैरे सोडायचं असेल तर ड्रीपद्वारे सोडायचं म्हटलं तर बरोबर प्रत्येक झाडाला पोहोचतंय, असं वर कमी जास्त होतं। त्यासाठी जर आपल्याला पाण्याबरोबर मिक्स करून टाकायचं असेल तरी ह्याला व्हेंचुरी म्हणतात। बरोबर, व्हेंचुरी म्हणतात। आणि खत टिपाड आहे का या म्हणजे जे आपले जेवढे मात्रा लागते त्या जर आपण 200 लिटरच्या पाण्यामध्ये भरून जर खत टाकला तर पुन्हा आपण हे जे फुटबॉल आहे हे ह्याच्यामध्ये टाकून हे जे वाल आपण बंद केला का तर हे इथनं इनलेट होऊन इथनं हे आउटलेट जाते, हे जे पाणी इथनं प्रेशरनं जातं तर हे ऑटोमॅटिक ओढून घेतं खात, पुन्हा हे स्क्रीन फिल्टर द्वारे प्रत्येक प्लॉटमध्ये आपलं खात सुटलं जातं। तर काही बघू शकता ह्याला फुटबॉल म्हणतात आणि याच्याद्वारे हे आपण ह्याच्यात औषध करतो आणि हे औषध केलेलं पाणी ह्याच्यात आपण हे टाकलं तर हे ऑटोमॅटिक प्रेशरनं ओढून घेतं आणि ज्या प्लॉटला आपल्याला खत सोडायचं आहे त्या प्लॉटला आपला खत इथून सोडला जातो। आणि फिल्टरचा फायदा म्हणलं तर फिल्टर बी पाणी स्वच्छ वगैरे करतं आणि ड्रिप चेकअप होत नाही आणि प्रत्येक झाडाला व्यवस्थित पाणी भेटतं आणि खत भेटतं, त्यामुळे ड्रिपचा फायदा आणि फिल्टरचा फायदा म्हणलं तर शेतकऱ्याला
मेहनत वाचते आणि वेळ पण वाचतो माणसाचा आणि माणसाच्या वेळेप्रमाणे माणसाला काम करता येतं. तर गाईज आपल्या शेतामध्ये आपण ड्रिप इरिगेशन सिस्टीम वापरत असल्यामुळे हे फिल्टर्स आपण वापरतो. जर आपण मोकळ्या ह्याने दंडाने भिजवत असेल तर शक्यतो फिल्टरची गरज नसते, पण आपण ड्रिप वापरत असल्यामुळे ते ड्रिपचे जे वेज असतात छोटे छोटे जे पाणी पडतं ते आपण हे फिल्टर जर नाही वापरलं तर चेकअप होतं आणि ते पाणी व्यवस्थित पडत नाही. त्यासाठी ह्या फिल्टरचा यूज होतो. तर गाईज हे जे आपले फिल्टर्स आहेत त्याच्यात पाणी कुठून घेतलं जातं हे आपण जरा विचारू. तर मला सांगा गुलाबभाई, हे जे फिल्टर्स आहेत आपले हे सर्व वर्क होतात ते पाणी कुठून आलं घेतात त्याच्यात तुम्ही? हे शेततळ आहे, शेततळ्यातनं पाणी आपण घेतो आणि शेततळ्यात आहे का नदीचे आपल्या 3 पाईपलाईन आहेत. सिना नदीवरनं 3 पाईपलाईन आहेत. बरं. पुन्हा आपली विहीर आहे, विहीरमधनं 2 6 इंची पाईपलाईन आहेत. पुन्हा 2 बोर आहेत. ते पाणी आपण शेततळ्यात साठवतो आणि शेततळ्यातनं जेव्हा आपल्याला लागेल तसं आपण शेततळ्यातनं घेऊन इथनं फिल्टरमधनं वापरतो. बरं. आणि शेततळ्याचा फायदा काय? शेततळ्याचा फायदा असा आहे की आपण जर पावसाळा आपलं रेग्युलर असलं तर आपल्याला शेताला वगैरे आपण कुठलं पण पीक काढता येतो. जर पाऊस जर नसला तर मात्र मेन गोष्ट कशी होती की पाणी कमी पडलं की मग पिकं आलेली पिकं नेमकं फायदा देताना तोंडात आलेली पिकं त्यासाठी आपल्याला साठवणूक करून जेव्हा आपल्याला पाण्याची गरज असते तेव्हा आपण पाणी वापरू शकतो. समोर आपलं शेततळ आहे, तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं आहे. आपण याच्यावरती डिटेलमध्ये ब्लॉग बनवलेला आहे. पाहिलं नसेल तर यूट्यूबवरती आपल्या ब्लॉग आहे, जाऊन पाहू शकता. तर हे शेततळ थोडी हाईट जास्त दिसते, तर हाईटचा फायदा काय आहे? शेततळ केल्यासारखं आपण लावलं तर एक गोष्ट फायदा होतेच की पाणी साठवून केल्यावर आपल्याला जेव्हा आपण वापरता येतो. पण अजून एक गोष्ट मेन कशी आहे की पाणी जरी असून जर लाईट जर नसली तर त्या शेततळाचा फायदा होत नाही. तर त्यासाठी काय केलेलं आहे, शेततळा ते हाईटवर केलेलं आहे. त्याचा एक फायदा होतो की प्रत्येक प्लॉटमध्ये लाईट नसताना सुद्धा साहेबांना पाणी देतो. उंचीवर असल्यामुळे त्याचा फायदा आहे की प्रत्येक प्लॉटमध्ये आपलं पाणी आहे का विदाऊट लाईटचं विदाऊट मोटरचं प्रत्येक प्लॉटमध्ये पाणी पडतं. बरं. त्यामुळे ह्याला उंचीवर घेतलेलं आहे. काहीच हे आपण बघितलं कशा प्रकारे वर्क होतं. तर हे फिल्टर झाल्यानंतर कोणत्या प्लॉटला कसं पाणी दिलं जातं हे आपण बघू. तर गुलाबभाई हे पाणी इथनं इनलेट होतं, त्यानंतर ह्या फिल्टरमध्ये येतं मोठ्या वाळूच्या सँड फिल्टरमध्ये आणि त्याच्यामध्ये फिल्टर झाल्यानंतर हे स्क्रीन फिल्टरमध्ये येतं. आणि त्याच्यानंतर काय होतं? त्याच्यानंतर आपण बघतो 6 वाल आहे. ते प्रत्येक प्लॉटचे वेगवेगळे वाल केलेले आहेत. ज्या प्लॉटला आपल्याला सोडायचा आहे तो वाल इथनं फिरवला की त्या प्लॉटमध्ये पाणी जातं. बरं. म्हणजे इथून सगळं ऑपरेट होतं एका ठिकाणावरून सगळं. म्हणजे इथून चालू केलं तर बरोबर आहे त्या प्लॉटला पाणी पडतं आणि प्रत्येक प्लॉटमध्ये फिरायची गरज पडत नाही. जर रात्र अपरात्र जरी असली तरी माणसाला या ठिकाणावरून आपल्याला ऑपरेट करता येतं. म्हणजे फक्त गाईज हे बघू शकता, इथं आपण मोटर चालू करतो. मोटर चालू केल्यानंतर इथं पाणी फिल्टर होतं आणि त्यानंतर इथला कॉक आपण ऑपरेट केलं तर ज्या प्लॉटला आपल्याला पाणी पाठवायचं आहे त्या इथूनच आपण पाठवू शकतो. फिल्टर्स आहेत, ह्याच्यावर एकूण किती एकर क्षेत्र भिजलं जातं हे आपण जाणून घेऊया. तर गुलाबभाई एवढे मोठे फिल्टर आहेत तुमचे, तर हे किती एकर ह्याच्यावर भिजतं टोटल? आता सध्याला तर 60-70 एकर आरामात भिजते. बरं. म्हणजे एवढ्या फिल्टरवर ते आरामात भिजते, काय प्रॉब्लेम येत नाही. जास्त क्षमता जे पण आपल्याला सध्याला आपण 60-70 एकर याच्यावर वाहत आहे. बरं. तर काही बघू शकताय हे जे फिल्टर आहेत ह्याच्यावर आपण पाणी शेतीसाठी यायचे पाणी शुद्ध करतो आणि आपल्या शेतांना देतो. कारण की आपण शेतामध्ये जे ड्रिप इरिगेशन वापरतो त्यासाठी हे गरजेचं असतं. तर गाईज हे आपले जे फिल्टर्स आहेत त्याच्या इथं समोर बघू शकता प्रेशर मीटर आहे. तर ह्याचा फायदा काय आपण विचारून घेऊया. तर ह्याचा फायदा काय गुलाबभाई, हे जे प्रेशर मीटर आहेत ते? प्रेशर मीटरचा फायदा हे आहे की आपल्या ड्रिपला जर लेट व्होल्टेज कमी जास्त असलं किंवा इथं फिल्टर वगैरे पॅक झाले तर पाणी जर तिथं कमी पडत असेल तर प्रत्येक ड्रिपमध्ये किंवा प्रत्येक झाडाला पाणी व्यवस्थित पडत नाही. तर प्रेशर मीटरवर आपल्याला कळतं की किती प्रेशरनं पाणी पडतंय. तर प्रेशर मीटर दाखवलं की बरोबर पाणी आपल्याला व्यवस्थित पाणी पडतंय ते आपल्याला कळतं प्रेशर मीटर. तर काही हे थोडं अत्याधुनिक आहे. म्हणजे जर आपण पाणी सोडलं शेताला पण जर तिकडे ड्रिप चेकअप असेल आणि पाणी व्यवस्थित पडत नसेल तर इकडे प्रेशर जास्त दाखवतं. त्याच्यावरून आपल्याला समजतं की आपण जे पाणी सोडलंय ते व्यवस्थित पडत नाही. त्याच्यानुसार आपण चेक करू शकतो. तर काही मेन म्हणजे आपण जे शेतामध्ये स्लरी तयार करतोय जे आपल्या शेतीचा पोत चांगला राहण्यासाठी, तर ते आपण बघितलं असेल त्याच्यावरचा व्हिडिओ बनवलेला आहे. ते पाहिलं नसेल तर यूट्यूब चॅनलवरती आपलं अपलोड केलेलं आहे, ते जाऊन तुम्ही पाहू शकता. तर ते इथं कशा प्रकारे कनेक्ट केलेलं आहे, ते कशा प्रकारे दिलं जाते आपण थोडं माहिती घेऊ. तर जे आपली स्लरी बनवली जाते ती कशा प्रकारे हे फिल्टरला कनेक्ट केलेले आहे? तर ते स्लरी तयार केलेली आहे आपण तिकडनं अटॅच केलेलं आहे ह्याला. आणि इव्हेंच्युअली जसं विडते इथं पाणी वगैरे खत वगैरे वाढतं तशाच प्रकारे आपण डायरेक्ट फिल्टर जे आहे ना त्या फिल्टरला आपण जे तिकडचं कनेक्शन आहे स्लरीचं ते आपण कनेक्ट केलेलं आहे. ते वाल चालू केलं की ह्याच्यात स्लरी आपोआप हे इव्हेंच्युअली कसं वाढतं तसं बरोबर ड्रिपला पडते. हां, म्हणजे ऑटोमॅटिक तिथं चालू केलं आणि इकडे हे कॉक चालू केलं की ऑटोमॅटिक ते आपल्या ज्या प्लॉटला सोडायचं त्या प्रत्येक प्लॉटमध्ये पडते. हां.
तर काही हे जे फिल्टर्स आपले ते क्लीन कसे केले जातात आणि किती दिवसाला केले जातात ते आपण थोडं जाणून घेऊ. तर हे क्लीन कोणत्या प्रकारे केले जातात आणि कशावरनं ओळखायचं की आपल्याला क्लीन करायची गरज आहे? आपल्याला प्रेशर मीटरवर जर कळतच की पाणी पडतंय न पडतंय, कमी जास्त दिसलं तर आपल्या स्क्रीन मीटर तुम्हाला समोर दिसतंय हे आपण फ्लश केलेलं आहे. जर इथं जर जास्त घाण येत असेल सारखे तर आपल्याला ओळखून घ्यायचं की मोठे फिल्टर घाण झालेले आहेत. तर हे 15 दिवसानं महिन्यात आपण जर आपण चेक करू शकतो, काय 15 मिनिट लागत नाही याला. तर हे फ्लश करताना 3 टाके आहे ते 2 टाक्या वाल चालू करायचं आणि एक बंद करायचं आणि एक फ्लश करायची, असं प्रत्येक 3 करायचं. हे फ्लश केल्यानंतर पुन्हा एकदा स्क्रीन फिल्टर फ्लश केलंय तर रेग्युलर सारखं पुन्हा पाणी फिल्टर होऊन येतं. हे कशा प्रकारे ओपन होतं? हे जे वरचं टोपण आहे ते ओपन करतो का आपण? इथनं ओपन करावं. बरं, म्हणजे ह्याच्यामध्ये वाळू असते. तर काही अशा प्रकारे हे क्लीन केले जातात. तर काही आपण थोडं शेततळ्यात तुम्हाला दाखवतो. हे समोर बघू शकता तुम्ही इथं, हे आपलं शेततळ आहे आणि याच्यातूनच आपण हे समोर ड्रम दिसतात त्याच्यातून आपण इकडं पाणी घेतो आणि तेच पाणी आपल्या शेताला दिलं जातं. तर इथं आपण पाण्याचा स्टॉक करू ठेवतो. तर काही अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं की हे फिल्टर्स कशा प्रकारे वर्क होतात. कारण की माझ्या लर्निंग स्टेजमध्ये मी शेतातील बऱ्याच नवीन गोष्टी शिकतोय आणि त्या शिकणं गरजेचं आहे. त्या कारण की आपल्याला नंतर प्रॅक्टिकली त्या करता आल्या पाहिजेत, कशा प्रकारे वर्क होतं माहिती असलं पाहिजे. त्यासाठी आपण हे जाणून घेतलं आणि बरेच जण म्हणत होते की हे कशा प्रकारे वर्क होतं हे थोडं सांगा. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जाणून घेतलं. तर आज आपल्या शेतामध्ये गव्हाची पेरणी करायची आहे ते आपण करून घेणार आहे. जे घरी खाण्यासाठी आपण देशी गहू मागवलेला आहे त्याची आपण आज पेरणी करून घेणार आहे. तर आज एकदम असं भरल्यासारखं वाटतं आपलं शेत, कारण की काल एकदम सुनं शांत पडलेलं वाटत होतं. कारण की काल आपले वर्कर होते ते वोटिंगला गेले होते. तर ते पण आपले आता फॅमिलीचा पार्ट असल्यासारखेच आहेत. ते असलं तर तिथं म्हणजे शेत आपलं भरभरून दिसतं नाही. तर गाईज समोर आपला आंब्याचा प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथं खुरपायला चालू आहे. 2-3 दिवस झाला आणि त्यातील गवत आहे ते आपल्या जनावरांना टाकतो. तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. जर पाहिले नसेल तर आपल्या यूट्यूबवरती बरेच नवीन इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता. तसेच नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोर आपला ट्रॅक्टर दिसतोय गाईज, तर तो इथं आपल्याला गहू पेरायचा आहे. तो शेत नीट करून आलेला आहे. तर आज आपल्याला गहू पेरून घ्यायचा आहे. तसेच इकडं आपल्या आंब्याच्या प्लॉटमध्ये खुरपणी चालू आहे. तर अशा 2-3 टास्क आपल्याकडे आहेत. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आपल्या शेतात जे फिल्टर्स आहेत ते कशा प्रकारे वर्क होतात. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. तर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.